शेतकरी मित्रांनो, काही दिवसापूर्वीच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे। दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार येथील भागलपूर येथून पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता अर्थात 19वा हप्ता वितरित केला जाणार आहे। यापूर्वी दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता वितरित केला गेला होता। त्याला आता जवळपास 4 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे। परंतु या हप्त्यासाठी 3 बाबी अतिशय आवश्यक आहे। एक वेळ तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तरी चालेल, परंतु या 3 बाबींची पूर्तता होणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता अर्थात 19व्या हप्त्यासाठी त्या 3 आवश्यक बाबी कोणत्या आहेत याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकन नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत एक्स हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी 3 बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे। त्या 3 बाबी आहेत, पहिली बाब म्हणजे ई-केवायसी पूर्ण करायची आहे। ज्या शेतकरी बांधवांची पीएम किसान ई-केवायसी अजूनही झालेली नाही किंवा त्रुटीमध्ये आल्यानंतर त्यांनी ई-केवायसी केलेली नाही, तर अशा शेतकरी बांधवांनी तात्काळ आपली पीएम किसान ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आधार संलग्न बँक खातं तुमचं ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे। जर तुमच्या बँक खात्याला आधार संलग्न नसेल, आधार कार्ड लिंक नसेल, तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे तुमचं आधार बँक लिंकिंग स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे आणि चेक केल्यानंतर जर तुमचं आधार बँकेला लिंक नसेल तर ते तात्काळ लिंक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला तुमची जमिनीची जी काही कागदपत्रे आहे किंवा जमिनीचा जो काही रेकॉर्ड आहे तो अद्ययावत करून घ्यायचा आहे। अर्थात बऱ्याच शेतकरी बांधवांना लँड सीडिंगचा प्रॉब्लेम आलेला होता, तर तो लँड सीडिंगचा प्रॉब्लेम दूर करून घ्यायचा आहे। तर या 3 महत्त्वाच्या बाबी आहेत। तर आशा करतो की तुम्हाला ही 3 महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या समजल्या असतील। तर लक्षात असू द्या, या 3 बाबी जर तुमच्या पूर्ण असतील तरच तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता हा दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी मिळणार आहे। तर माहिती ही तुम्हाला उपयुक्त आणि माहितीपूर्ण अशी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।